नमस्कार. मी सोनाली पवार. ॲक्च्युली मालेगाव इथे जे ड्रग्सचं प्रमाण वाढलंय, म्हणजे मालेगाव नशामुक्त होणं या दिशेने जे आम्ही पहिलं पाऊल टाकलं, ते 14 फेब्रुवारी 2026ला टाकलं आणि त्यासाठी एक खूप सुंदर असं अभियान केलं, ज्याच्यामध्ये डॉक्टर, पोलीस आणि खूप मोठी भव्य अशी रॅली काढून त्याच्या घोषणा देत आणि खूप चांगला अवेअरनेस प्रोग्राम आपण केला. त्याच्यानंतर आपण मालेगाव पॅटर्नची घोषणा त्यात जी मी केली होती, जो मी मालेगावला 8 दिवस इथे राहून जो सर्वे तयार केला, तर त्या अकॉर्डिंग मी मालेगाव पॅटर्न तयार केला, की सगळ्यात पहिले इथे डी ॲडिक्शन सेंटरचं असणं गरजेचं आहे. कारण लोकसंख्येचा विचार करता आणि जे काही पेशंट बघता, त्यांना मी पेशंटच म्हणेल, जे याच्यात गेलेले आहेत, ॲडिक्टेड झालेले आहेत. तर त्यासाठी डी ॲडिक्शन सेंटरची मागणी खूप महत्त्वपूर्ण होती त्याच्यात. नंतर इथे स्पोर्ट्स अकॅडमी होणं खूप गरजेचं आहे. कारण मुलांना खेळायला नसेल, तर ते आपोआपच गिव्ह करायला तयार होतात आणि ते याच्यामध्ये जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, की ते व्यसनाधीनतेकडे वाढतं. आणि तिसरी गोष्ट मंदिर, मस्जिद, स्कूल, कॉलेजेसच्या 200 मीटरच्या रेडियसमध्ये एकही पानटपरी नसावी, जिथून असा माल मिळतो. आणि त्यासाठी आपण पब्लिकला आवाहन पण केलं होतं, की या मागणींसाठी आम्ही स्वतः म्हणजे माझ्याबरोबर जो ग्रुप आहे युनायटेड सिटीझन फोरम वगैरे, या सगळ्यांनी आयुक्त, नंतर इथले मेयर मॅडम, नंतर इथले जे पण पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना जाऊन त्यांनी सगळ्यांना रायटिंगमध्ये दिलं, की ही डिमांड आहे. जर आपल्याला मालेगाव खरंच नशामुक्त करायचं असेल, तर हे अशा सिस्टमॅटिक वेजने जावं लागेल. कारण ही निरंतर चालणारी चळवळ आहे. कारण ज्या पद्धतीने हा नशा पोचला आहे, त्याच पद्धतीने तो कंट्रोल करणं ही खूप मोठी काळाची गरज जरी असली, तरी खूप मोठ्या पिरियडपर्यंत हे काम चालू राहणार आहे. तर हे करत असताना मला काही आता परवाचा जो प्रोग्राम झाला, त्यासाठी पुण्याहून मला बोलवण्यात आलं आणि मॅडम तुम्ही या प्रोग्रामला असणार आहे. आम्ही त्याचा सगळा खर्च वगैरे बघतोय, आम्ही स्वतः सगळं करतोय, असं सांगून आणि मला जे काही नॉलेज होतं, जे मी त्यासाठी केलेले काही कामं होते, तर ते मला पब्लिकला हे सगळं सांगणं खूप गरजेचं वाटतं आता, की हा जो काही प्रोग्राम झाला, त्या प्रोग्रामला आदल्या दिवशी रात्री आम्हाला सडनली नाही म्हणण्यात आलं, की तुम्ही तुमचा ग्रुप इथे येऊ नका. हा फक्त आमचा प्रोग्राम आहे. ठीक आहे, प्रोग्राम कुणाचाही असो, पण त्याला जर शिस्तबद्धता नसेल, कारण हा संवेदनशील विषय आहे, त्याचं गांभीर्य लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण एका घरात जेव्हा एखादा मुलगा किंवा एखादा माणूस व्यसन करतो, तर त्यावेळेस त्या फॅमिलीला किती त्रास होतो. त्या मुलाला, त्या माणसाला त्यातून बाहेर काढणं, त्याच्यासाठी काउन्सिलिंगची गरज असते. त्याला डी ॲडिक्शन सेंटरच लागतं. आणि पुण्याच्या मुक्तांगण बरोबर मी जो टायअप केला, त्यानुसार आम्ही इथल्या एका व्यक्तीला पुण्याच्या मुक्तांगणला पाठवलं, जो 5 स्टार रेटेड आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात नंबर 1. त्यांच्याशी टायअप केल्यानंतर आता त्या माणसाची ट्रीटमेंट तिथे चालू आहे. म्हणून डी ॲडिक्शन सेंटर आम्ही मागतोय. आणि हे करत असताना जो काही म्हणजे पुढचे पण आमचे ह्या कामामागचे जे पुढचे आमचे प्लॅन्स आहेत, ते पण आम्ही तुम्हाला सांगतोय, की जे अँटी नॉर्केटिक सेलचे हेड आहेत महाराष्ट्राचे, जे संदीप जाधव सर, त्यांच्याबरोबर पण मीटिंग झाली. नाशिक IG संजय एनपुरे सर यांच्याबरोबर पण मीटिंग झाली. आणि हा ड्रग्स सप्लाय कुठून होतो, सप्लाय आणि डिमांड ह्या विषयावरती पण आम्ही विस्तृतपणे त्यांच्याशी चर्चा केली. आणि पोलिसांकडनं FIRच्या 1 वर्षाची लिस्ट आम्ही मागितली. त्याच्यानंतर काय कार्यवाही झाली ती पण आम्ही मागितली. आणि इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पण आम्ही हे काम निरंतर चालू ठेवू. कारण आम्हाला हे ड्रग्सच्या बाबतीत हे सगळे कामं करणं गरजेचं आहे. आणि हे चालू असताना आत्तापर्यंत जे पण 2 अभियान मी घेतले, त्यामध्ये आम्ही पब्लिककडनं कधीच पैसे मागितले नाही. कारण मला वाटतं हे काम निस्वार्थ भावनेतनंच चांगलं होऊ शकतं. म्हणून मला काही चांगले लोकही जुडले, काही वाईट लोकही जुडले. पण जे वाईट होते त्यांनी फक्त त्यांची स्टंटबाजी केली. आणि हा खरं समाजासाठी गंभीर मुद्दा आहे आणि याला पुढे पण जाऊन आम्ही जे कार्य करत राहू.
त्यासाठी मला प्रेस जर्नल वगैरे सगळ्यांच्या मदतीची पण गरज आहे आम्हाला, कारण ही सामाजिक चळवळ आहे आणि त्याला तसंच गंभीरतेने बघितलं पाहिजे. आणि जे काही दुसरे प्रोग्राम घेत असतील आणि त्याच्यामध्ये जर सोनाली पवार हे नाव वापरत असतील, तर जोपर्यंत मी अनाऊन्स करत नाही तोपर्यंत कुठलेही पैसे तुम्ही देऊ नका. कारण असं पण मागून प्रकार चालू झालेला माझ्या लक्षात आला की लोक आमचं नाव पुढे करून फंड गोळा करतायत प्रोग्रामाच्या नावाखाली. तर यासाठी मी मालेगावच्या जनतेला सतर्क करते की असा कुठलाही पैसा आम्ही तुमच्याकडनं मागत नाही, आणि जर द्यायचंच असेल तर तुमचा टाइम द्या, तुम्ही जॉईन व्हा. ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन असतील त्यांना आमच्याशी कनेक्ट करवा. जर तसं केलं तर नक्कीच समाजासाठी तुम्ही एक पाऊल पुढे असणार, आणि ती मदत तुम्ही आमच्या बरोबर करा आणि एकत्र या. आणि ह्या ज्या 5 मागण्या आमच्या ज्या मागितलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला खंबीर आमच्या सोबत उभे राहा. आणि येणाऱ्या काळामध्ये पण लवकरच पुढच्या पण अभियानाअंतर्गत मुक्तांगणच्या कामाबद्दल आणि इथे डी ॲडिक्शन सेंटर व्हावं म्हणून तुमची मदतीची गरज आम्हाला आहे. आणि म्हणून मी एक भावनिक आवाहन करते की ज्या पण काही अशा अफवा पसरवल्या जातात त्याच्यावर तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका. आणि हे काम अतिशय निस्वार्थ भावनेने चालू आहे आणि निरंतर चालेल. त्याचे रिझल्ट पण तुम्ही बघणार. काही मुलांना आम्ही पोलिसां थ्रू बाल सुधारगृहात पण पाठवलं, त्याचे रेकॉर्ड्स आहेत. आणि जसं तुकाराम मुंडे सर म्हणतात ना की नुसतं बोलणं नसावं, ऍक्शन असावी, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. तर त्यासाठीच मी मालेगावच्या जनतेसाठी स्पेशली प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली की कुठल्याही अशा स्टंटबाजी करणाऱ्या, इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकणाऱ्या लोकांपासून सावध राहा. आणि त्यांनी जो समाजाला अवेअरनेस प्रोग्राम त्यांनी जे दाखवलंय, ज्याच्यात अवेअरनेसच असला पाहिजे, कुठलाही टाइमपास नसला पाहिजे, हे मला मालेगावच्या जनतेला सांगायचं होतं. आणि ह्या विषयाकडे गंभीरतेने बघा. अतिशय गंभीर विषय आहे, संवेदनशील आहे. आणि लवकरात लवकर जे आमचे पुढचे प्लॅन्स असतील, जेव्हा आपण 14 फेब्रुवारीला प्रोग्राम चालू केला आणि आता स्वतः नॅशनल लेवलवरती प्रधानमंत्रींनी घोषणा केली, राज्याच्या याच्यावरती देवेंद्र फडणवीस सरांनी घोषणा केली, आपल्या देशासाठी लागलेलं कीड आहे हे, आणि याच्यावरती सातत्याने काम करणं गरजेचं आहे. म्हणून ड्रग्स फ्री मालेगाव, तर सगळ्यांनी एकत्र येऊन ड्रग्स फ्री मालेगावच्या दिशेने निघणं गरजेचं आहे. बाकी स्टंटबाजी वगैरे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. थँक्यू सो मच.